नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दही भेंडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊया। आणि भेंडी आहे ही 250 ग्रॅम। तिला स्वच्छ धुवून पुसून बघा मी कट करून घेतलेले आहे आणि मध्ये पण अशी कट केलेली आहे। छोटे मोठे तुकडे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। हे थोडे मी मोठे मोठेच केलेले आहेत आणि ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर 2 मिनिटं परतून घेऊया। हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यात काय करायचं, थोडीशी हळद टाकायची आणि एकदम थोडंसं मीठ टाकायचे आणि ह्याला चांगलं आपल्याला काय करायचं, भेंडीला थोडंसं डाग पडसर आपल्याला भाजून घ्यायचे। मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे। असे त्याला डाग डाग पडलेले आहेत बघा। आता आपण हे काढून घेऊया। भेंडी मी काढून घेतली, त्यातच आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची जिरं फक्त। जिरं बघा चांगलं तडतडले, त्यात मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी घेतलेले आहेत, चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत। तर कांदा चांगला भाजून घेऊया। वाटी घेतलेली आहे बघा आणि त्याच्यामध्ये मी 4 ते 5 चमचे दही घेतलेले आहे। दही हे फ्रेश दही आहे। ह्याच्यामध्ये बघा 1 मोठा चमचा मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। छोटा 1 चमचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर आहे। हा गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि चाट मसाला अर्धा चमचा। हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। कालवून घ्यायचं चांगलं। मस्त बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच चमच्याच्या मापानं बघा मी दही घेतलेलं आहे। दही ताजं फ्रेश दही आहे। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये बघा 6 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। तुम्ही जरी पेस्ट करून घेतली तरी चालेल। आणि ह्याच्यावर काय करणार, 1-2 मिनटं चांगलं परतून घेणार आहे, म्हणजे हे कांदा पण भाजला जाईल आणि लसूण वगैरे जे आपण कुटून टाकले ते पण भाजलं जाईल। मस्त बघा आता कांदा भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण जे पेस्ट बनवली ती टाकून घेऊया। टाकून घेतलेलं आहे बघा। गॅस आहे मीडियम। आता ह्याला पहिलं काय करते, 1 मिनिटभर मी परतून घेते। मिनिटभर बघा मी परतून घेतलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण दह्यामध्ये कालवलं होतं ना, त्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वतून घेऊया, हलवून घेऊया। पाणी टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता ह्याच्यावर ठेवूया झाकण 5 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा मी 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं। मस्त असं बघा मसाला झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। भेंडी टाकून मिक्स करून घेतलेला आहे। गॅस आहे बारीकच। आपण ह्याला काय करूया, 5 मिनिटं झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा मी 5 ते 7 मिनिट ठेवलं होतं। मस्त अशी बघा आपली दही भेंडी झालेली आहे। अशा पद्धतीमध्ये छान होते आणि ही माझ्या पद्धतीने केली बरं का। मी अशा हमेशा करते तसे केलेले। तुम्ही जरा काय वेगळं बदल करत असाल तर मला जरूर सांगा बरं का। छान होते, करून बघा एकदा, चवीला 1 नंबर होती। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।